हे बघा मित्रांनो, ह्या काल रात्री कोंबडीने पिल्ले काढलेली आहेत. 22 पिल्लं काढली. 22 पिल्ले म्हणजे एकाच कोंबडीची पिल्ले नाही आहेत. ही 2 कोंबडीची पिल्ले आहेत. या कोंबडीने काढली 13 पिल्ले आणि दुसऱ्या या कोंबडीने काढली 11 पिल्ले. हे बघा अजून अंडे यांच्या खाली आहेतच. पिल्ले निघायचे बाकीच आहेत. म्हणजे एका कोंबडीखाली मी जवळपास 21 अंडे ठेवले होते. त्यातून मागे पुढे अंडे ठेवल्याचे आहे ना, मागे पुढे पिल्लं निघत आहेत. आणि या कोंबडीने काढले 16 पिल्ले. त्यातलं एक पिल्लू दबून मेलं. हे बघा 16 पिल्ले आहेत. हे 30 तारखेचे आहेत आणि हे काल रात्रीचे आहेत. आपल्याला या पिल्लांना लस द्यासाठी आपल्याला एकसाथ काही अडचण जाणार नाही. आणि मी ही जे नवीन बॅच आहे आपल्या, या सर्व बॅचेसला लासोटा आणि गंबोरा ह्या ज्या सर्व वॅक्सिन आहेत आपल्या 5-6, ह्या सर्व वॅक्सिन करणार. कारण की मागच्या बॅचमध्ये आपण हे जे पिल्ले काढली पावसाळ्यातली, या बॅचमध्ये आपण कोणतीच वॅक्सिन वापरली नव्हती. तर आता मी लासोटा वगैरे सर्व वॅक्सिन यांना पण देऊन टाकलेली आहे. म्हणजे जे या पिल्लांसाठी वॅक्सिन आणली होती तेच वॅक्सिन मी या पिल्लांना पण देऊन टाकली. म्हणजे या 3-3, 4-4 महिन्याच्या पिल्लांना मी आता लसीकरण केलेलं आहे. बघू रिझल्ट कसा आहे ते. कारण की पावसाळ्यात भरपूर पिल्ले काढली होती. त्यामधून जवळपास 92-100 पिल्लातून आता हे अशी 55 पिल्ले वाचलेली आहेत. तर म्हणजे अर्धी मॉर्टिलिटी झालेली आहे आपल्या फार्मवर. तर त्यामुळे आता आपण जे नवीन बॅच काढलेली आहे हिवाळ्यात, तर या बॅचमध्ये आपल्या मॉर्टिलिटीचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. म्हणजे बिमारीनं मेलंच नाही आहे. फक्त आपल्या फार्मवर एकच पिल्लू मेलं, ते या कोंबडीचं. तर बघा मित्रांनो, यावेळेस भरपूर हिवाळ्यात पिल्ले निघालेली आहेत. ह्या 2 कोंबड्याचीच 15 आणि 22 पिल्ले. आणि या कोंबडीच्या खाली 16 अंडे ठेवलेली आहेत. या कोंबडीच्या खाली हे आजच आता खूड जर झाली, अंड द्यायसाठी बसली किंवा खूड जर झाली, तर हिच्या खाली पण आपल्याला 20 अंडे ठेवायचे आहेत. आणि हेही कोंबडी आहे. हे जर खूड झालीशी आज हिला दिवसभर असेच या गंद्या अंड्यावर बसू देतो. जर खूड झाली तर तिच्या खाली पण आपण अंडे ठेवणार. आणि हे ऑलरेडी आपण 15 अंडेवर बसवलेली आहे. हिला या अंड्यांना 12 दिवस झालेले आहेत. म्हणजे अजून 8 दिवसात पिल्ले निघून जातील सर्व. तर पावसाळ्यात आपण एक चुकीचं काम केलं होतं की जे आपण लसी दिल्या नाहीत म्हणून आपल्या पिल्लांची मृत्यू ही जास्तीत जास्त झाली होती. आणि यावेळेस हिवाळ्यात आपल्याला ती चूक करायची नाही आहे. आणि लसी ह्या आपल्याला टाईमावर आणि वेळेवर सर्व लस करायचे आहे. तर ही जी बॅच आहे ही पिल्ले 20-20 दिवसाची झालेली आहेत. हे बघा 20 दिवसाची झालेली आहेत. यांना लासोटा आणि गंबोराची वॅक्सिन लागलेली आहे. त्याही पण कोंबडीच्या पिल्लांना लासोटा वॅक्सिन लागलेली आहे. आणि ही पिल्ले आहेत आपली 12 दिवसाची. तर यांना फक्त आपण लासोटा दिलेली आहे.